My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about Reformation. Reformation refers to a religious movement in early 16th century Europe. रिफॉर्मेशन अशा धार्मिक चळवळीशी संबंधित आहे जी 16व्या शतकाच्या सुरुवातीलाच युरोपमध्ये उदयास आली. रिफॉर्मेशन म्हणजे पुनर्गठन. It was started by Martin Luther against the corruption of the Roman Catholic Church. मार्टिन ल्युथरनी ही चळवळ रोमन कॅथोलिक चर्चमध्ये जो भ्रष्टाचार चालू होता त्याविरुद्ध ही धार्मिक चळवळ उभी केली. This movement eventually led to the split of Christianity into Catholic and Protestant streams. The Protestants being the people who protested against the abuses of Roman Catholic institutions, a consequence that Luther did not intend. आता ही चळवळ अंतिमतः अशा परिणामात परावर्तित झाली की ज्यात ख्रिश्चनिटी म्हणजे ख्रिश्चन धर्म दोन भागात विभागला गेला. एक कॅथोलिक आणि दुसरा प्रोटेस्टंट. हे दोन प्रवाह निर्माण झाले. प्रोटेस्टंट म्हणजे अशी लोक आणि रोमन कॅथोलिक चर्चचे ॲब्युजेस म्हणजे ज्या वाईट प्रथा होत्या, कुप्रथा होत्या, त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, विरोध केला म्हणून यांना म्हणतात प्रोटेस्टंट. आणि हा असा दुष्परिणाम होता जो ल्युथरला बिलकुल अपेक्षित नव्हता. ल्युथरला ख्रिश्चन धर्म दोन विभागात विभाजित करायचा नव्हता, परंतु परिणामतः असं घडलं. दोन प्रवाह निर्माण झाले, कॅथोलिक आणि दुसरा प्रोटेस्टंट. The Reformation sought to refocus attention on individual faith and piety based on the Bible, thus taking away the power of the clergy had previously held as intermediaries between people and God. त्या रिफॉर्मेशनमध्ये काय झालं की सगळा फोकस जे सगळं लक्ष केंद्रित कशावर करण्यात आलं, वैयक्तिक विश्वासावर आणि वैयक्तिक दया, वैयक्तिक करुणेवर, जे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि या प्रकारे काय झालं मग जे क्लर्जी म्हणजे धर्मगुरू होते चर्चचे, त्यांच्या हातातून पॉवर हिसकण्यात आली. कारण हे काय करायचे, हे लिंक म्हणून काम करत होते लोकात आणि देवात. हे काय म्हणायचे धर्मगुरू की आम्ही विशेष पॉवर असलेले देवांचे दूत आहोत, देव आमच्याशी बोलतात, आम्ही देवांचं बोलणं तुम्हाला सांगतो. आणि लोक मग त्यांच्याशी बोलायचे, त्यांच्या कंप्लेंट सांगायचे. मग हे लोकांना काय सांगायचे की आम्ही देवांशी बोलून तुमच्या कंप्लेंट दूर करू. ही एवढं करप्शन चालत होतं, म्हणजे इतका अंधविश्वास होता, लोकांना लुटल्या चाललं होतं धर्मगुरूद्वारे. पण या रिफॉर्मेशनमुळे काय झालं, इंडिव्हिज्युअल फेथ, मी मानतो देवाला, देवाशी मी डायरेक्ट बोलणार, देवाशी मी डायरेक्ट संपर्क करणार, या रिफॉर्मेशन चळवळीचं वैशिष्ट्य होतं. यामुळे मग हे मध्यस्थ वगळल्या गेले. इन टाईम हाऊएव्हर some Protestant sects developed their own institutions, rituals and intermediaries. त्या काळात तरीही मग प्रोटेस्टंट लोकांनी काय केलं, आपला पंथ विकसित केला, स्वतःची संस्था निर्माण केली, स्वतःचे धार्मिक विधी निर्माण केले आणि स्वतःचेच इंटरमिडिएरीज म्हणजे स्वतःचेच मध्यस्थ निर्माण केले त्यांनी. फॉर एक्झाम्पल, द अँग्लिकन चर्च इन इंग्लंड embraced certain Protestant ideas while retaining many of the characteristics of the Roman Catholicism it broke away from. उदाहरण द्यायचं झालं तर अँग्लिकन चर्चनी काय केलं, मग प्रोटेस्टंट काय आयडिया त्यांनी कवटाळल्या, प्रोटेस्टंट लोकांच्या काय आयडिया घेतल्या आणि काही जुन्या रोमन कॅथोलिसिझमची वैशिष्ट्ये त्यांनी जपून ठेवली. म्हणजे अशा प्रकारे काय केलं, त्यांनी सुवर्णमध्य साधला. काही प्रोटेस्टंट आयडिया घेतल्या ज्या चांगल्या वाटल्या आणि काही रोमन कॅथोलिक आयडियाज घेतल्या ज्या त्यांना चांगल्या वाटल्या. Some European rulers used the Reformation as an excuse to rid themselves of the power of the Pope over their kingdoms. आणि काही युरोपातले राज्यकर्ते होते, त्यांनी काय केलं, या रिफॉर्मेशनचा असा आधार घेतला की त्यांनी काय केलं, पूर्ण जी सत्ता होती पोपची, धर्मगुरूची त्यांच्या राज्यावर, ती काढून घेतली, ती सत्ता सर्व आपल्या हाती घेतली. यावेळेस राजांनी चलाखी करून सगळी सत्ता आपल्या हाती घेतली. बरोबर आहे, पहिले धर्मगुरूच्या हाती सत्ता होती राजापेक्षा, नंतर ती निघून कोणाच्या हाती आली, राजाच्या. कारण वैयक्तिक विश्वासावर आधारित होतं, राजाला माणूस समजलं जायचं ना, आणि धर्मगुरूला देवाचा दूत. तर अशा प्रकारे राजांनी या चळवळीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला. द रिफॉर्मेशन हॅड अ ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन लिटरेचर. या पुनर्गठन चळवळीचा जो साहित्यावर पडलेला फार मोठा प्रभाव आहे. इट इन्स्पायर्ड मच रिलिजियस रायटिंग, डिबेट अँड सटायर. त्यामुळे काय झालं,
अनेक धार्मिक लिखाण प्रेरित झाले, वादविवाद प्रेरित झाले आणि काही विडंबनसुद्धा प्रेरित झाले. यामुळे प्रेरणा मिळाली या रिफॉर्मेशनमुळे धार्मिक लिखाणाला, वादविवादाला आणि विडंबनाला. रायटर्स लाईक जॉन मिल्टन वर स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय द रिफॉर्मेशन. जॉन मिल्टनसारखे काही लेखक अतिशय सशक्तरित्या प्रभावित झाले या रिफॉर्मेशनमुळे. इवन सेक्युलर वर्क्स शोड द इफेक्ट्स ऑफ द मुवमेंट. आणि काही निधर्मी लिखाण केले गेलं, त्यांनीसुद्धा या चळवळीचे परिणाम दाखवले. ह्या चळवळीचासुद्धा त्यात प्रभाव पडला. फॉर इन्स्टन्स, एडमंड स्पेन्सर्स फेरी क्वीन यूज ॲलेगरीज टू शो द स्ट्रगल बिटवीन रोमन कॅथोलिसिझम अँड प्रॉटेस्टंटिझम, हायलायटिंग द लॅटर ॲज बिईंग व्हर्च्युअस. आणि मग एडमंड स्पेन्सरचं उदाहरण दिलं गेलं इथे. फेरी क्वीन लिहिलं त्यांनी महाकाव्य, त्यात त्यांनी रूपक कथा वापरल्या, त्यात त्यांनी संघर्ष दाखवला रोमन कॅथोलिसिझमचा आणि प्रोटेस्टंटिझमचा. यात त्यांनी काय केलं, मग नंतर म्हणजे जो प्रोटेस्टंटिझम होता त्याला एकदम सद्गुणी दाखवलं आणि रोमन कॅथोलिसिझमला त्यांनी वाईट दाखवलं, दुर्गुणी दाखवलं. म्हणजे तो सुद्धा एडमंड स्पेन्सर प्रोटेस्टंट होता. This is all about Reformation. My dear students, thank you very much.